रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये एक प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम असा होता की इलेक्ट्रॉन जर एनर्जी इमिट करत असेल तर तो न्यूक्लियस मध्ये का नाही पडत, किंवा इलेक्ट्रॉन एनर्जी इमिटच करत आहे तर ऍटम कसा काय स्टेबल आहे. या सगळ्याची उत्तरे जी आहेत ते आपल्याला बोर्स ॲटॉमिक मॉडेल यामध्ये दिलेली आहे. मग बोर्स ॲटॉमिक मॉडेल म्हणजे फक्त पॉस्ट्युलेट पाठ केले तर चालतील का, तर नाही. कारण एक्झाम मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनची रेडियस, एनर्जी, व्हेलॉसिटी या फॉर्म्युल्यावरून डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळं आजचं लेक्चर जे आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं ठरणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉस्ट्युलेट्स, कॉन्सेप्ट, डेरिव्हेशन तसेच या सर्व फॉर्म्युले जे आहेत ते आपण बघणार आहे. आणि या लेक्चरच्या शेवटी आपण एक्झाम रिलेटेड डायरेक्ट क्वेश्चन जे पीवायक्यूज आहेत ते सुद्धा सॉल्व्ह करणार आहेत. चला तर मग लेक्चर स्टार्ट करू. बघा, लेक्चरच्या सुरुवातीला आपण रुदरफोर्डचा काय प्रॉब्लेम होता तो समजून घेऊ. रुदरफोर्डने काय केलं होतं, इंटरनल डिस्ट्रीब्युशन दिलं नव्हतं, म्हणजे इलेक्ट्रॉन कुठं कुठे राहतं एक्झॅक्ट सांगितलं नव्हतं आणि जो ऍटमची स्टेबिलिटी आहे ती सांगितली नव्हती. यासाठी बोर्सनं काय केलं तर बोर्सनं काही पॉस्ट्युलेट सांगितले, म्हणजे स्टेटमेंट सांगितले. 4 पॉस्ट्युलेट आहेत. या 4 पॉस्ट्युलेटला समजण्यापूर्वी हे समजून घ्या की जे बोर्सचं मॉडेल आहे हे बोर्सचं मॉडेल हायड्रोजन किंवा हायड्रोजन सारख्या स्पीसीजसाठी आहे. म्हणजे काय, ज्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे अशा ऑर्बिटसाठी बोर्सचं मॉडेल असणार आहे. मग पॉस्ट्युलेट मध्ये बघा, त्यानं सगळ्यात पहिलं जे पॉस्ट्युलेट सांगितलं त्याच ठिकाणी तो जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला. बघा, हे मी पॉस्ट्युलेट जे आहेत ते नंबरनुसार त्याच्यावरती नाव दिलेलं आहे. असंच तुम्ही पॉस्ट्युलेट लक्षात ठेवू शकता. म्हणजे पहिलं पॉस्ट्युलेट काय बघा, ऑर्बिट किंवा शेल. म्हणजे पहिला सगळ्यात काय सांगितलं, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन देऊन टाकलं. त्यानं सांगितलं इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियस पासून फिक्स्ड सर्क्युलर पाथ मध्ये फिरत आहे, त्याला आपण शेल किंवा ऑर्बिट म्हणणार आहे. मग इलेक्ट्रॉन फिक्स्ड सर्क्युलर पाथ मध्ये फिरत आहे, बरोबर आहे. मग तो तिथंच का राहतो, तर त्यानं सांगितलं की त्या शेलची जी एनर्जी आहे ती कॉन्स्टंट आहे, म्हणून इलेक्ट्रॉन जो आहे तो त्याच शेलमध्ये राहणार आहे. त्यासाठी त्यानं या पद्धतीनं आपला मॉडेल दिलेला आहे. बघा, काय सेंटरला म्हणजे न्यूक्लियसला पॉझिटिव्ह चार्ज आणि न्यूट्रॉन प्रेझेंट आहेत, हे तर सगळ्यांना माहितीच होतं. आणि त्यानं सांगितलं की हे जे शेल्स आहेत या शेलला तुम्ही नावं देऊ शकता 1 2 3 4 5 6 इन्फिनिटी पर्यंत, काय अडचण नाही आहे. त्यामध्ये जी सगळ्यात पहिली शेल असेल त्याला आपण काय म्हणणार, ग्राउंड स्टेट म्हणणार. त्याच्या वरती जी शेल असेल, आता ग्राउंड स्टेटच्या थोडं वरती गेला म्हणजे काय झालं, इलेक्ट्रॉन वरच्या शेलमध्ये गेला म्हणजे एक्साइटेड झाला, म्हणून त्याला आपण फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणणार. असं जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला सेकंड एक्साइटेड, थर्ड एक्साइटेड, फोर्थ एक्साइटेड असं जर विचारलं तर कसं सांगणार आन्सर, तर n+1 म्हणजे थर्ड एक्साइटेड स्टेट काय असणार सांगा, करेक्ट आहे, फोर्थ असणार आहे, म्हणजे n=4 असणार आहे. सो हे काय आहे, ऑर्बिट शेल पहिलं पॉस्ट्युलेट आहे. दुसरं पॉस्ट्युलेट बघा काय आहे, एनर्जी. म्हणजे यानं काय सांगितलं, एनर्जी इलेक्ट्रॉनची जी आहे ती नेहमी कॉन्स्टंट असणार आहे, सेम असणार आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल एनर्जी देत नाही किंवा इलेक्ट्रॉन स्वतः एनर्जी काय करत नाही, बाहेर इमिट करत नाही, तोपर्यंत ते काय असणार आहे, सेम असणार आहे. आपलं ऑर्बिट चेंज करणार नाही. मग इलेक्ट्रॉन ऑर्बिट चेंज करण्यासाठी आपल्याला एकतर एनर्जी द्यावी लागेल किंवा एकतर एनर्जी काय करायला लागेल, लूज करायला लागेल, म्हणजे काढून घ्यावी लागेल, इमिट करावी लागेल. मग काय होणार आहे, जर एनर्जी दिली, एनर्जी जर आपण त्याला प्रोव्हाइड केली तर काय होणार, इलेक्ट्रॉनला एनर्जी दिली म्हणजे तो काय होणार, जास्त एनर्जी लेवलमध्ये जाणार, म्हणजे एक्साइट होणार, वरच्या शेलमध्ये जाणार. म्हणजेच काय, लोअर एन मधून तो काय होणार, हायर एन मध्ये जाणार, लोअर ऑर्बिट मधून हायर ऑर्बिट मध्ये. त्याच्या उलट जर एनर्जी काढून घेतली, सिंपल आहे, एनर्जी दिल्यामुळे तो वरती जात होता, आता एनर्जी काढून घेतली, एनर्जी काढून घेतल्यावर तो काय होणार, खाली येणार आहे. म्हणजेच काय, तो वरच्या शेल मधून खाली येणार, म्हणजे हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रॉन जम्प घेणार आहे. याच्यावरून एवढं तरी क्लिअर झालं असेल की जसं जसं तुम्ही वरती जाताय, म्हणजे नंबर ऑफ शेल जसे जसे वाढत जातील तसं तसं काय होणार आहे, एनर्जी पण इलेक्ट्रॉनची काय होणार आहे, इन्क्रीज होत राहणार आहे. हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी रूल. आता डायरेक्ट सीईटीला तर इथून डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो की फ्रिक्वेन्सी रूल काय, एवढंच विचारलं जातं. डायरेक्ट लक्षात ठेवायचं, फ्रिक्वेन्सी रूल म्हणजे काय आहे, ज्यावेळी इलेक्ट्रॉन चेंज होत आहे, म्हणजे काय होत आहे, हायर एन मधून लोअर एन मध्ये येत आहे किंवा लोअर मधून हायर एन मध्ये जात आहे, हे चेंज होत असताना ही जी एनर्जी ऍड केली जाते किंवा लूज केली जाते, ही जी एनर्जी चेंज आहे ती एनर्जी चेंज असणार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, म्हणजे फोटॉन सारखी. मग इथून आपल्याला फ्रिक्वेन्सी भेटून जाईल डेल्टा ई बाय एच. डेल्टा ई म्हणजे ई फायनल मायनस ई इनिशियल. आता हे मॉड यासाठी लिहिलेलं आहे कारण आपल्याला चेंज घ्यायचा आहे. काय होणार आहे, फायनल मायनस इनिशियल, जे पण आन्सर येईल त्याचा मॉड घेतला डिवायडेड बाय एच घेतला. सो हा जो रूल आहे यालाच आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी रूल असं म्हणतो. लास्ट आणि इम्पॉर्टंट पॉइंट आहे अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम जे आहे ते क्वांटाइज्ड आहे असं कोणी सांगितलं, बोरनं सांगितलंय. मग आता क्वांटाइज्ड आहे म्हणून का सांगितलं, कारण बोरच्या माहितीनुसार जर इलेक्ट्रॉन फिरत आहे तर त्याची एनर्जी कॉन्स्टंट आहे, एनर्जी कॉन्स्टंट आहे तर व्हेलॉसिटी पण कॉन्स्टंट असणार आहे. मग याच्या अकॉर्डिंग त्याने काय सांगितलं, एमव्हीआर जे आहे ते क्वांटाइज्ड फॉर्म मध्ये आहे.
डिपेंड आहे की इलेक्ट्रॉन कोणत्या शेलमध्ये फिरत आहे त्याच्या अकॉर्डिंग हे फिक्स असणार आहे. म्हणजे यांची व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 काही ठेवू शकताय. डायरेक्ट क्वेश्चन विचारलेले आहेत. आणि हा जो फॉर्म्युला आहे MVR इज इक्वल टू NH/2π, हा फॉर्म्युला पाठच असणं गरजेचं आहे, कारण यावरून समोर आपण बऱ्याच फॉर्म्युल्याच्या डेरिव्हेशन मध्ये हे इक्वेशन डायरेक्ट पुट करणार आहे. तो यावरून डायरेक्ट क्वेश्चन येण्याचे चान्सेस तर आहेतच, पण हे जे आहे ते आपण समोर फर्दर यूज करणार आहे, त्यामुळे हे पाठ असणं गरजेचं आहे. परत एकदा सांगत आहे मी, 4 पॉस्ट्युलेट कोणकोणते आहेत? ऑर्बिट किंवा शेल, त्यानंतर एनर्जी, त्यानंतर फ्रिक्वेन्सी रूल आणि लास्टला अँग्युलर मोमेंटम. हे चारही पॉस्ट्युलेट जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. हे लिहून घ्या, नोट करून घ्या व्यवस्थित. त्यानंतर मग आपण इक्वेशन्स म्हणजेच रेडियस, एनर्जी आणि व्हेलॉसिटी याचे फॉर्म्युले कसे डिराईव्ह झाले ते हे नोट करून घ्या. आता आपल्याला लॉजिकल डेरिव्हेशन बघायचं आहे. तुम्हाला डायरेक्ट सर फॉर्म्युले द्या, कशाला लॉजिकल डेरिव्हेशन पाहिजे? कारण जेवढं जास्त लॉजिक डेव्हलप होणार आहे तेवढंच चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक्झामचे क्वेश्चन समजणार आहे. ठीक आहे. सो बघा, या पद्धतीनं आपला ऍटम आहे बोरनं सांगितल्या पद्धतीनं. हा समजा एन शेल मी आहे असं ड्रॉ केलेला आहे. सो इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे आर्यन असणार आहे nth शेलची रेडियस. हे फिरत आहे Vn म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ nth ऑर्बिट, आणि En म्हणजे एनर्जी ऑफ nth शेल, म्हणजे या शेलची जी एनर्जी असणार आहे. मग हे आपल्याला डिराईव्ह करण्याआधी हे माहिती पाहिजे की इलेक्ट्रॉन इथं फिरत आहे म्हणजे कोणते तरी फोर्सेस इक्वेट झालेले आहेत. सगळ्यात पहिला फोर्स तर दिसत असेल तुम्हाला, हा पॉझिटिव्हली चार्ज आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे काय असणार आहे? निगेटिव्हली चार्ज असणार आहे. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, जे की फोर्स ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला भेटणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सगळ्यात पहिला फोर्स आपल्याला भेटला बघा, सांगा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके, हा सगळ्यात पहिला फोर्स भेटलेला आहे. याचं तुम्हाला फॉर्म्युला पण माहिती असेल, फिजिक्स मध्ये तुम्ही बघितलाच असेल, काय अडचण नाही आहे. K इंटू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. K इंटू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. ठीक आहे. या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग बघा, K एक कॉन्स्टंट आहे, Q1 म्हणजे चार्ज आहे, Q2 म्हणजे चार्ज आहे, R स्क्वेअर म्हणजे रेडियस आहे, म्हणजे डिस्टन्स आहे तिथून मधलं, म्हणजे आता इथं आपल्यासाठी काय झाली, ती रेडियस झाली. ठीक आहे. हा झाला एक फोर्स. आता एकच फोर्स असेल तर काय होणार? अट्रॅक्शन होणार, जवळजवळ जाणार आहे, मिक्स होणार, असं होत नाही. मग त्यासाठी दुसरा फोर्स समजला पाहिजे. बघा, त्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल समजा, दोरीनं समजा मी काय केलेलं आहे, एक बॉल बांधलेला आहे आणि ते गोल 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 फिरवत आहे. गोल गोल फिरवल्यामुळे काय होणार? आता तो बॉल जो आहे तो गोल फिरत आहे, म्हणून फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे तो सेंटरकडे येत आहे का? नाही. दूर जात आहे का? नाही. एका पर्टिक्युलर सर्क्युलर ऑर्बिटमध्येच फिरत आहे. का फिरत आहे? कारण त्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स आहेत, ते दोन्ही काय झालेले आहेत? मिक्स झालेले आहेत. मग या ठिकाणी बघा, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स झाला. आता सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे जो बाहेर जात आहे तो फोर्स काय असणार आहे? फिजिक्स मध्ये बघितलाच असेल तुम्ही, तो फोर्स असतो mv²/r. आता हे दोन जे फोर्स आहेत हे काय होणार आहेत? इक्वेट होणार आहेत. त्यावेळेस आपल्याला काय भेटणार आहे? ते जे इलेक्ट्रॉन आहे तो सेम ऑर्बिटमध्ये काय आहे? फिरत आहे, हे समजलेलं आहे. तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा आला. ते दोन फोर्स इक्वेट झाले पाहिजे. आता त्यासाठी बघा, पहिला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स K ऍज इट इज लिहितो. Q1 म्हणजे इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनवर चार्ज समजा मी E आहे असं घेतलं, तो चार्ज जो आहे तो समजा E आहे. E म्हणजे काय? 1.6 × 10⁻⁹ एवढा चार्ज आहे समजा. तो जर मी इथं E घेतला तर Q2 काय होणार आहे सांगा? विचार करा. Q2 म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज किती आहेत? तर फक्त एकच आहे असं म्हणू नका, कारण तिथे काय आहेत? झेड नंबर ऑफ काय प्रोटॉन शिल्लक आहेत. म्हणजे झेड म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर, तेवढे प्रोटॉन आहेत, म्हणून झेड इंटू E काय येणार? न्यूक्लियसचा चार्ज येणार, डिवायडेड बाय R स्क्वेअर ऍज इट इज घ्या. आणि हे इक्वेट करण्यासाठी इज इक्वल टू काय येणार? mv²/r येणार आहे. ओके, एका आर ने एक आर कॅन्सल करा, काय अडचण नाहीये. तर तुम्हाला हे पहिलं इक्वेशन भेटलेलं आहे, याला तुम्ही इक्वेशन 1 म्हणू शकता, काय अडचण नाही. आता दुसरं इक्वेशन कोणतं असणार? आताच मी सांगितलं होतं बघा, की लास्टला जे पॉस्ट्युलेट होतं अँग्युलर मोमेंटम, हा आपण नेहमी पुढे फॉर्म्युलामध्ये यूज करणार आहे. तो अँग्युलर मोमेंटम काय होता सांगा? mvr इज इक्वल टू nh/2π. हा जो सेकंड नंबरचा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला अँग्युलर मोमेंटम वरून मिळाला. ह्याचे व्हॅल्यू आपण इथं पुट करणार आहे. म्हणजे काय करणार बघा, एक तर तुम्हाला जर आर काढायचं असेल तर व्ही ची व्हॅल्यू यामध्ये पुट करा, जर तुम्हाला व्ही काढायचं असेल तर आर ची व्हॅल्यू यामध्ये पुट करा. आपण आर ची व्हॅल्यू काढून घेऊ. म्हणजे इथून बघा, व्ही इज इक्वल टू तुम्हाला भेटेल NH अपॉन हे mr डिवाइड होणार, सो mr इंटू 2π. ही जी व्हॅल्यू भेटलेली आहे ही व्हॅल्यू तुम्हाला यामध्ये पुट करायची आहे. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला व्ही दिसत आहे तिथं ही व्हॅल्यू जर तुम्ही पुट केला तर तुम्हाला सिंपल एक इक्वेशन भेटेल. आता डायरेक्ट मी इक्वेशन लिहित आहे, पुट करून तुम्ही बघू शकता, काय अडचण नाही. सो आर्यन जे आहे ते तुम्हाला डायरेक्टली प्रोपोर्शनल भेटेल n²
अपॉन झेड. ओके, या पद्धतीने तुम्हाला आर्यन भेटून जाईल. त्याच पद्धतीनं जर तुम्ही इथं काय केलं, आर ची व्हॅल्यू पुट केली म्हणजे NH अपॉन MV इंटू 2 हे जर इथं पुट केलं आरच्या ठिकाणी, तर तुम्हाला डायरेक्ट Vn ची व्हॅल्यू भेटेल. Vn इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Z/N. ओके, आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ ऑफ MV स्क्वेअर, म्हणजे टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी जवळपास सेम असते. तो त्याच्या अकॉर्डिंग नुसार तुम्हाला V चा स्क्वेअर होणार, म्हणजेच एनर्जी ऑफ nth ऑर्बिट तुम्हाला भेटून जाईल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Z²/N². सो हे तीन जे इक्वेशन आहेत, इथे जी तीन इक्वेशन बनलेली आहेत, ही तीन इक्वेशन इम्पॉर्टंट आहेत. आता तुम्ही म्हणाले की सर डायरेक्ट फॉर्म्युला तर नाही आहे, हा हे फक्त इक्वेशन्स आहेत. आता सध्या मी डेरिव्हेशन साठी तुम्हाला ही इक्वेशन्स काढून दाखवलेली आहे. हे प्रपोर्शनॅलिटी साइन काढल्यानंतर इथं जो कॉन्स्टंट व्हॅल्यू देतो त्या सगळ्याचा आपण फॉर्म्युले इम्पॉर्टंट फॉर्म्युल्यामध्ये लिहिणार आहे आता याच्यानंतर. सो पहिला तुम्हाला लॉजिकल डेरिव्हेशन समजलं पाहिजे, त्यासाठी हे दिलेलं आहे. सो हे नोट डाऊन करून घ्या आणि हे जे आहे डेरिव्हेशन हे स्वतः ट्राय करा. जोपर्यंत स्वतः ट्राय करणार नाही तोपर्यंत जमणार नाही आहे. मग यानंतर आपण जे फॉर्म्युले आहेत ते डायरेक्ट लिहून घेऊ, काय अडचण नाही आहे. सो हे नोट डाऊन करून घ्या. तर सगळे इम्पॉर्टंट फॉर्म्युले जेवढे पण ते डिराईव्ह झालेले आहेत आणि जे पण आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहेत ते सगळे फॉर्म्युले मी इथं आता लिहिलेले आहेत. वन बाय वन सगळे फॉर्म्युलेज बघू. बघा, रेडियस ऑफ nth ऑर्बिट जर आपण कॉन्स्टंट सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या तर आपल्याला आन्सर भेटणार आहे 52.9 इंटू n²/z पिकोमीटर. मग हे 52.9 बऱ्याच बुक्स मध्ये A0 असं दिलेलं आहे. सो A0 ची व्हॅल्यू आहे 52.9. आता हे पिकोमीटर मध्ये असणार आहे. मग समजा क्वेश्चन तुम्हाला काय विचारला जाऊ शकतो, क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो n ची जर व्हॅल्यू वाढवली किंवा n ची व्हॅल्यू जर जास्त असेल तर सांगा रेडियस जास्त असणार की कमी. आता आपण ड्रॉइंग नुसार पण बघितलं होतं, जेवढी n ची व्हॅल्यू जास्त तेवढी रेडियस काय असणार आहे, मोठी असणार आहे. मग रेडियस जेवढी मोठी आहे कारण n ची व्हॅल्यू जास्त आहे, का जास्त आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n² आहे. त्याच ठिकाणी जर तुम्हाला सांगितलं की ऍटॉमिक नंबर जर जास्त असेल तर काय होणार आहे, तर ऍटॉमिक नंबर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे ऍटॉमिक नंबर जेवढा जास्त तेवढी रेडियस कमी असणार. कळालं का? कारण जेवढा ऍटॉमिक नंबर वाढणार तेवढा काय होणार, पॉझिटिव्ह न्यूक्लियस काय होणार आहे, वाढणार आहे, श्रिंकिंग जास्त होणार आहे. ठीक आहे, तो हे समजलं. त्याच पद्धतीने व्हेलॉसिटी बघा 2.18 इंटू 10⁶ Z/N. आता यामध्ये काही ठिकाणी 10/8 पण दिलेला आहे, म्हणजे 10⁸ दिलेला आहे, पण त्यावेळी इथं सेंटीमीटर पर सेकंड असं चेक करायचं आहे. इथं मी मीटर पर सेकंड मध्ये लिहिलेलं आहे. मग आता यामध्ये पण सेम क्वेश्चन घ्या. जर समजा ऍटॉमिक नंबर जास्त असेल तर व्हेलॉसिटी काय असणार आहे सांगा. ऍटॉमिक नंबर जास्त म्हणजे व्हेलॉसिटी जास्त, कारण रेडियस डायरेक्टली व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n आहे, म्हणजे जेवढी n ची व्हॅल्यू जास्त तेवढीच व्हेलॉसिटी कमी असणार आहे. जेवढी जास्त तेवढं कमी, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इझी आहे, काय अडचण नाही, तुम्हाला जमत आहे. En ची व्हॅल्यू बघा -2.18 इंटू 10⁻18 Z²/N². हे जूल मध्ये आलं. आणि जर आपल्याला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये पाहिजे असेल तर यालाच आपण काय करणार, 1.6 इंटू 10⁻19 न काय करणार, डिवाइड करणार. ते आन्सर आपल्याला भेटेल -13.6 इंटू Z²/N² इलेक्ट्रॉन व्होल्ट पर ऍटम. आता तुम्ही म्हणाल की ही व्हॅल्यू सर मायनसच का आहे, एनर्जी पॉझिटिव्ह का नाही आहे. गुड क्वेश्चन. कारण इलेक्ट्रॉन जो आहे तो सगळ्यात शेवटला, म्हणजे जर स्टेबल स्टेटमध्ये एकदम बाहेर इलेक्ट्रॉन असेल फ्री स्टेटमध्ये तर त्याची व्हॅल्यू असते 0. मग एनर्जी सगळ्यात शेवट म्हणजे इन्फिनिटी वरती 0 असेल तर त्याच्या खाली कमी पाहिजे, कारण सगळ्यात लास्ट वाली काय जास्त आहे. मग 0 पेक्षा कमी व्हॅल्यू निगेटिव्हच येतात, म्हणून व्हॅल्यूज काय आहेत, निगेटिव्ह आहेत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, यामध्ये बघा जर n ची व्हॅल्यू वाढली म्हणजे शेल जर वाढत गेला तर एनर्जी वाढणार आहे की कमी होणार आहे. तर तुम्ही म्हणाल की एनर्जी सर कमी होणार आहे कारण n² इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. पण जर थोडा लॉजिकल विचार केला तर ही व्हॅल्यू कमी होणार आहे, पण निगेटिव्ह मध्ये व्हॅल्यू कमी म्हणजे ऍक्च्युअल मध्ये एनर्जी काय होत आहे, वाढत आहे. सो इथं लक्षात ठेवायचं आहे, जेवढी n ची व्हॅल्यू जास्त तेवढी एनर्जी जास्त, जेवढा ऍटॉमिक नंबर जास्त तेवढी एनर्जी काय असणार आहे, कमी असणार आहे. कारण जेवढा झेड वाढणार तेवढी ही व्हॅल्यू वाढणार आहे, आणि निगेटिव्ह मध्ये वाढली म्हणजे ऍक्च्युअल मध्ये व्हॅल्यू काय आहे, कमी आहे. कळालं का? n च्या ठिकाणी जर आपण इन्फिनिटी पुट केलं 1/∞ म्हणजे काही अपॉन इन्फिनिटी जर असेल तर 0 असणार आहे. सो ई इन्फिनिटी ही जी व्हॅल्यू आहे ती नियर अबाउट काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि ज्या व्हॅल्यूज आहेत जसं आता आपण बघितलंय n ची व्हॅल्यू वाढत आहे, म्हणजे n ची व्हॅल्यू वाढत आहे म्हणजे एनर्जी पण काय असणार आहे, वाढत असणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सिंपल आहेत, काय अडचण नाही. यावरून क्वेश्चन मी सांगितलं तुम्हाला, डायरेक्ट बोर्स रेडियस सांगा, बोर्स व्हेलॉसिटी सांगा, बोर्सच्या या शेल मधली एनर्जी सांगा, त्या शेल मधली एनर्जी सांगा, याचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सीईटी ला डायरेक्ट फॉर्म्युला बेस्डच क्वेश्चन तुम्हाला येतात, काय अडचण नाही. जेईला फक्त कंपॅरिझन वाले क्वेश्चन, म्हणजे कसे, रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिट एक्स आहे, रेडियस ऑफ फोर्थ ऑर्बिट हेलियम प्लस ची सांगा. या पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला कंपॅरिझन वाले विचारले जाऊ शकतात रेडियस, एनर्जी, व्हेलॉसिटी मध्ये, जेई मेन्स आणि नीट मध्ये. आणि डायरेक्ट क्वेश्चन जे आहेत ते सीईटी ला आपल्याला भेटणार, काय अडचण नाही.
हे आपल्याला माहिती असावं. यामध्ये काय डायरेक्ट क्वेश्चन विचारला जात नाही, पण आपल्याला माहिती असावं, कारण लॉजिकल आपल्याला गोष्टी आहेत. सो कायनेटिक एनर्जी जी आहे ती मायनस ऑफ टोटल एनर्जी असते, रिलेशन आहे. पोटेन्शियल एनर्जी 2 इंटू टोटल एनर्जी एवढी असते. आयोनायझेशन एनर्जी म्हणजेच काय आहे, आयोनाइज झाला म्हणजे इलेक्ट्रॉन इन्फिनिटी वरती पोहोचला, ग्राउंड स्टेट वरून इन्फिनिटी वरती, म्हणजेच काय येणार, ई इन्फिनिटी मायनस E1. मग ई इन्फिनिटी 0 आहे, 0 मायनस E1 म्हणजे झालं हे मायनस E1. सेपरेशन एनर्जी म्हणजे एखाद्या स्टेटमध्ये, एखाद्या ऑर्बिटमध्ये जर इलेक्ट्रॉन असेल तिथून सेपरेट झाला म्हणजे इन्फिनिटी वरती गेला, ई इन्फिनिटी मायनस EN म्हणजेच मायनस EN आलं. आणि जेई ऍडव्हान्सची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्या विद्यार्थ्यांनी हे फॉर्म्युले नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. म्हणजेच काय बघा, नंबर ऑफ इव्हॉल्युशन मेड इन 1 सेकंड किंवा टाइम टेकन फॉर 1 रिव्हॉल्युशन. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी सिंपल हे डेरिव्हेशन यूज केलेलं आहे, तुम्ही स्वतःहून डिराईव्ह करू शकता, काय अडचण नाही. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स कवर्ड. डिस्टन्स कवर्ड, आता याच्यासाठी डिस्टन्स कवर्ड काय असणार आहे, 2 पाय आर एकासाठी आहे म्हणजे n इंटू 2 पाय आर डिवायडेड बाय टाइम. सो टाइम काय असणार आहे, जर तुम्ही 1 सेकंड साठी घेतला तर 1 पुट करा. सो आर आणि व्ही ला प्रपोर्शनलिटी आहे, तुम्ही पुट करू शकताय. आणि जर टाइम तुम्हाला काढायचा असेल 1 रिव्हॉल्युशन यांच्या ठिकाणी 1 पुट करा, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही फाइंड करू शकता, काय अडचण नाही. दोन्ही जे डेरिव्हेशन्स आहेत याच्या पद्धतीने फाइंड केलेले आहेत, तुम्ही स्वतः फाइंड करा, कारण ऍडव्हान्स जर तुम्ही देणार असाल तर एवढं तरी लॉजिक तुम्हाला समजलं पाहिजे, त्यात काय वाद नाही आहे. ठीक आहे, सो हे सगळे फॉर्म्युलेस एकदा व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. यावरती डिपेंड पण पीवायक्यूज आहेत, क्वेश्चन्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे 1 2 3 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. चला तर मग क्वेश्चनची प्रॅक्टिस करू. आता या साईडला तुम्हाला एक क्वेश्चन दिसत असेल, इझी लेवलच्या क्वेश्चन पासून सुरुवात करत आहे आपण. हा क्वेश्चन एमएसटी सीईटी 2026 मध्ये विचारलेला आहे. पॉज करा, क्वेश्चन सॉल्व्ह करा. बघा क्वेश्चन मध्ये इझी काय दिलेलं आहे की सगळ्यात पहिला तुम्हाला एनर्जी विचारलेली आहे, ती पण दुसऱ्या ऑर्बिटची, म्हणजे एन ची व्हॅल्यू दिलेली आहे. एनर्जी विचारलेली आहे स्टेशनरी स्टेटची, हायड्रोजन ॲटम आहे. मग आता इझी आहे, डायरेक्ट फॉर्म्युला लावा, En इज इक्वल टू. आता ऑप्शन्स पहिला चेक करत चला, इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये आहेत की जूल मध्ये आहेत. ऑप्शन सगळे जूल मध्ये आहेत, मग लिहून टाका. काय येणार, En इज इक्वल टू मायनस 2.18 इंटू 10⁻⁻18 इंटू Z² अपॉन N² जूल पर. फॉर्म्युला पार्टच पाहिजे, जोपर्यंत फॉर्म्युला पार्ट नाही होणार तोपर्यंत सद्यस्थितीला फॉर्म्युलेज लिहून ठेवा आणि ते सारखे सारखे रिवाइज करत राहा, म्हणजे ऑटोमॅटिकली पार्ट होऊन जाईल. आता यामध्ये व्हॅल्यूज पुट करा, Z इज इक्वल टू 1, N इज इक्वल टू 2. काय येणार बघा आन्सर, तुमचा आन्सर येईल मायनस 2.18 डिवायडेड बाय N², 2 चा स्क्वेअर 4 आहे, इंटू 10⁻⁻18 जूल मध्ये आन्सर येईल. ठीक आहे, आता 10⁻⁻18 ऑप्शन मध्ये सगळीकडे 10⁻⁻19 आहे, म्हणजे 21.8 होणार. 4 ने डिवाइड केलं तुमचा आन्सर येणार मायनस 5.45 इंटू 10⁻⁻19. ओके, क्लिअर आहे का, जो पण ऑप्शन असेल तो ठीक आहे. ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, आता जो क्वेश्चन सोडवला त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही हे ट्राय करू शकता की n इज इक्वल टू 2 साठी झालं तर n इज इक्वल टू 3 साठी काय येईल, n इज इक्वल टू 4 साठी काय येईल, ऍटम चेंज करा, हेलियम साठी काय येईल, लिथियम साठी काय येईल, या पद्धतीने तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस करू शकता, काय अडचण नाही आहे. आता इकडच्या साईडला क्वेश्चन ऑलरेडी तुम्हाला दिसत असेल, जो की जेईई मेन्स 2026 मध्ये विचारलेला आहे. क्वेश्चन इझी आहे, एकदा रीड करा क्वेश्चन, पॉज करून स्वतः सॉल्व्ह करा. स्वतः सॉल्व्ह केल्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो तो कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. ठीक आहे, सो बघा आता या क्वेश्चन मध्ये 5 एलिमेंट्स दिलेले आहेत, त्याच्या ब्रॅकेटमध्ये त्याच्या ऑर्बिट्स दिलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की खालीलपैकी कशा कशाचं रेडियस जे आहे ते सेम टू सेम आहे. आता रेडियस सेम आहे बघण्यासाठी सगळ्यात पहिला तुम्हाला रेडियसचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, जो की काय आहे, Rn इज इक्वल टू 52.9 इंटू N² बाय Z पिकोमीटर. ओके, फॉर्म्युला पाठ असणं खूप गरजेचं आहे. आता 52.9 कुठलंही तुम्ही रेडियस घ्या, कशाचंही तुम्ही मेजरमेंट घेतला तरी 52.9 कॉन्स्टंट असणार आहे. सो ही व्हॅल्यू सगळ्यांमध्ये सेमच आहे. चेंज कुठली व्हॅल्यू होणार आहे, ही व्हॅल्यू चेंज होणार आहे, म्हणजे ज्याचं N² बाय Z सेम असणार आहे त्याची ती रेडियस काय असणार आहे, सेम असणार आहे. मग प्रत्येक ऑप्शन साठी N² बाय Z आपण काउंट करूया. बघा पहिला ऑप्शन आहे हायड्रोजन ऍटमचा फर्स्ट, म्हणजे N इज इक्वल टू 1, Z इज इक्वल टू 1, 1 बाय 1 1 आलं. नेक्स्ट बीटा. दुसरा ऑप्शन काय बघा, हेलियम प्लसचा फर्स्ट. आता हेलियम प्लस म्हणजे Z ची व्हॅल्यू 2 आली, पण N1च आहे, 1/2 याला 1/2. सो चार्ली, म्हणजे आता थर्ड नंबरचा ऑप्शन बघा, H प्लसचा सेकंड. H प्लसचा सेकंड म्हणजे N इज इक्वल टू 2 झालं, Z इज इक्वल टू 2 झालं. सो 2 चा स्क्वेअर 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे आन्सर आलं 2. नेक्स्ट बघा डेल्टा. डेल्टा मध्ये काय आहे, Li2 प्लस. Li2 प्लसचा फर्स्ट म्हणजे N इज इक्वल टू 1, Z इज इक्वल टू 3. सो डेल्टा इज इक्वल टू, डेल्टा मध्ये काय येणार बघा, N² म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 डिवायडेड बाय 3, सो याला 1/3. आणि लास्ट ऑप्शन चेक करा,
बेरिलियम मध्ये तुम्हाला सांगायचं आहे सेकंडचा. सेकंड म्हणजे n इज इक्वल टू 2 आला आणि z इज इक्वल टू 4. सो n इज इक्वल टू रूटचा स्क्वेअर 4 डिवायडेड बाय 4 म्हणजे आलं 1. बघा काय सेम कुठे दिसत आहे का? सो दोन ऑप्शन तुम्हाला सेम टू सेम दिसत आहेत. हे 1 आहे, हे पण 1 आहे. म्हणजे कुठला आन्सर येणार? A and E ओनली. ओके, इझी क्वेश्चन आहे. सीईटी ला विचारायचं असतं तर सेपरेट सेपरेट एक एक करून क्वेश्चन विचारला असता. जेई मध्ये थोडा मिक्स करून विचारलेला आहे. फक्त लेवल थोडी वाढवलेली आहे. क्वेश्चन सेमच आहेत, काय अडचण नाही. आणि इझी लेवलचेच क्वेश्चन आपल्याला विचारले जाणार आहे. ठीक आहे, सो हे नोट डाऊन करून घ्या. होमवर्क साठी एक क्वेश्चन म्हणजे या साईडला तुम्हाला एक क्वेश्चन दिसत आहे. तो क्वेश्चन तुम्ही घरी ट्राय करायचा आहे. म्हणजे आता पॉज करा व्हिडिओ, आत्ताच्या आता सॉल्व्ह करा आणि या टाइम स्टॅम्पला कमेंट सेक्शन मध्ये याचा आन्सर तुम्ही नक्की सांगा. याचसोबत बोर्स मॉडेल आपण पूर्णपणे डिटेलमध्ये कंप्लीट केलेला आहे. बोर्स मॉडेलवरचा कोणताही क्वेश्चन येऊ दे, तुम्हाला 100% सुटणारी माझी गॅरंटी आहे. याचसोबत बोर्स मॉडेल मधले जे लिमिटेशन्स आहेत, हे मॉडेल फेल झालेलं आहे, हे का फेल झालेलं आहे, या सगळ्याची उत्तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. त्याचसोबत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जितका पॉसिबल होईल तितक्या विद्यार्थ्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आजच या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत भेटू पुढच्या लेक्चरमध्ये.